महाराष्ट्रामध्ये जत विधानसभा मतदारसंघाकडे सर्वजणांचं लक्ष लागलं होतं आणि इथं विक्रम सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी लढत होती आणि आज निकालही जाहीर झाला आहे। आमदार गोपीचंद पडळकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत, परंतु त्यांच्या विजयामध्ये अनेक जण भागीदार आहेत। तर आपल्यासोबत टिमूभाई येडके आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काय सांगाल की आमदार गोपीचंद पडळकरांचा विजय मोठ्या मताधिक्याने झाला आहे, काय भावना आहे तुमच्या? ही निवडणूक ही लोकांनी हातात घेतली होती, ज्या कारणाने विक्रम दादांनी कोणतेही काम केलं नाही। पडळकरांनी आतापर्यंत 200 कोटी रुपयांनी सर्व समाजाला एकत्र धरून पडळकरांनी जे काम केलं होतं, त्यामुळे लोकांनी इलेक्शन ताब्यात घेऊन ही जातीपातीकडे कोण न लक्ष देता सर्व जाती धर्माने मिळून पडळकरांना 38,500 लीड दिलेला आहे। गेल्या वेळेला विक्रमदान 500 लीड होतं। आज काही लोक म्हणत होते की बाहेरचा उमेदवार त्या बाहेरच्या उमेदवाराला जत तालुक्याच्या जनतेने डोक्यावर घेतलेला आहे आणि येत्या काळात पडळकरांनी जेवढे आश्वासन ते पूर्ण करतील आणि इथून पुढं ज्याने आतापर्यंत जगतापसाहेब होते, जगतापसाहेबांचा आजपर्यंत खेळ संपलेला, त्यांच्या कोणत्या गावात करिवडी गावात फक्त 50 मतं पडलेले आहेत त्यांना। जगतापसाहेबांचं काही नसून फक्त किंगमेकर म्हणायची खोटी भूमिका गुंतवणं आणि जनतेने त्यांना त्यांची लायकी दावून दिलेली आहे। येत्या काळात गोपीचंद पडळकर जत तालुक्यासाठी भरपूर कामं करतील। अडीअडचणी लोकांच्या काय स्थिती त्या लोकांनी डायरेक्ट गाठ पडाव्यात हे आमचे एवढंच मत आहे। आणि येत्या काळात इथून पुढं की कोणताही उमेदवार पडळकरांच्या पुढे टिकणार नाही आणि येत्या 29ला जी पडळकरांनी परवा बोललेला आहे की एका खासदारकीला 2 लाखांना पडू, ती येत्या 29ला त्याचा पण कार्यक्रम लवकर पडळकर करतील। मला सांगा, जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा अपक्षांची कुठेतरी भीती होती का? काय नाही, आम्ही पहिल्यापासूनच सांगितलं होतं की अपक्षांचा काहीच उपयोग होत नाही, अपक्षांचा आम्हाला काही तोटा बी होत नव्हता, अपक्षांचा उलटा फायदा झालेला आहे। त्यामुळं फक्त ते हवेत होते की अपक्षांचा काही तर आम्हाला फायदा होतो, अपक्षांचा काही उपयोग झाला नाही। अपक्षांचा तोटा झाला तर पडळकर 38,000 लीड गेले नसते, त्यामुळे अपक्षांचा काही तोटा नव्हता। अपक्षांनी आता आपला इथे विचार करावा। आता पडळकर निवडून आले, किती जणांचं राजकीय जे करिअर आहे ते उद्ध्वस्त झालं असं काय वाटतंय तुम्हाला? पुन्हा सगळ्यांचं झालं त्यांचं, अपक्ष असू दे। आता पुढची येत्या काळातील तर काँग्रेस सीट बी गेली, तिथं काँग्रेसला उमेदवार पुढच्या वेळी मिळणार नाही, का जे हरेल त्याची सीट इथनं काढून घेतली असते, त्यामुळे काँग्रेसलाही उमेदवार मिळणार नाही। त्यामुळे सर्व नेत्यांचं भवितव्य उद्ध्वस्त झालं असून जी नवीन कार्यकर्ते आहेत, ग्राउंड लेवलला काम करतात, त्यांचं भवितव्य इथून पुढे चांगलं येणार प्रत्येक गावातल्या। जर बीजेपीचं सरकार आलं तर सरकारकडे काय मागणी असेल तुमची? आम्ही पहिला एकच मागणी आहे की आपण सगळं आता लगेच मागण्या बरोबर नाही। आमचं एक मत आहे की गोपीचंद पडळकर मंत्रिपद आणि सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांनी द्यावं, ही आमची पहिली प्रथम मागणी असेल, नंतर कोणत्याही मागण्या नाही। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।